हा गंध बघत असाल तुम्ही. आत्ताच सुपारीच्या कार्यक्रमावरून आलोय. सकाळी काम आटोपलं, कार्यक्रमाला गेलो, दिवसभर प्रवास, आल्यानंतर तू थकवा आहे काय आराम तर 2 मिनिटाचा नाही बरं का. आल्या आल्या गोठ्यात आहे, मळ्यात जायला सुद्धा शक्य नाही झालं. तर चारा पाण्यापुरतं एक माणूस भेटेल सध्यापुरता. तर त्याला सांगितलं बाबा मला काही येणं शक्य नाही आज, चारा पाणी तू घेऊन ये, घास बीस तूच काप. तर मग घासाबिसाची सगळं चारा पाण्याची सोय जुगाड करून गेलो होतो मी, म्हणजे त्याला सांगून दिलं होतं. आणि आल्यानंतर लगेच आपलं गोठ्या ड्युटीला हजर आहे ही माहिती सांगायची होती. तर ही आंबाबाई अशी आहे का ही लगेच गोठ्यात आलं का हिला जमूनच देत नाही. त्याच्यामुळं हिच्याशी पण संघर्ष चालू आहे आणि कामाचा पण संघर्ष आता पुढं चालू करायचा आहे आपल्याला. आणि तुम्हाला सांगायचा पण एक संघर्ष आहे की बाबांनो, नवीन व्यवसायात येत आहे ना तुम्ही, तर मग एक लक्षात असू द्या की तुम्हाला इथलं मॅनेजमेंट करायचंच आहे. मागच्याच व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला तुमचं काही काम असू इथलं मॅनेजमेंट लावूनच तुमचं काम बघायचं आहे तुम्हाला. परवाच त्या व्हिडिओत मी सांगितलं आणि आज लगेच मी हा व्हिडिओ बनवतोय की अशी परिस्थिती आहे बरं का. इथं हजरच राहावं लागत. तुम्ही काही करा, किती फिरा, काय तुमचं काय काम आहे, काय यांना काही घेणं देणं नाही त्याच्याशी. ह्याचे आहे ना. तर मित्रांनो, काम सोपं नाही बरं का. आपलं व्यवसाय चांगलाच आहे आपला. मनाला आनंद आहे, समाधान आहे. ह्या आंबाबाईनी सकाळपासून कोणाला त्रास नाही दिला, मला त्रास देते कारण मोकळी ना. दुसऱ्या गायांना डोकं लावलं तिला माहिती काय होणार आहे, व्हिडिओ सांगेलच मी. तर ती मला डोकं लावून घेऊ राहिली आता. तर भावांनो, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि अजूनपर्यंत फॉलो करेल नसेल तर हिच्या करता मला फॉलो करा. चला, राम राम. चल आता ही मी जिकडे येईल तिकडेच येईल.